श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मला एका माझ्या यूट्यूबच्या मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई, कुलदेवीची कोणती सेवा करायची याविषयीची माहिती शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कुलदेवीच्या सेवेमध्ये आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये अशा कोणत्या 4 नियमांचं पालन करायचे आहेत, कोणत्या 4 सेवा आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्या गुरूंसोबतच आपले आई वडील म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजेच पुरुष कुलदेवी आणि कुलदैवत हे आपले आईवडिलांसमान असतात. त्यानंतर आपले गुरु आणि त्यानंतर इतर देवी देवता, अशा प्रकारे सेवा व्हायला हवी. नाहीतर मग कसं होतं की आपण आपल्या देव्हाऱ्यातील इतर देवी देवतांची पूजा करतो आणि आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा, अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी इतकी सेवा करते, मी इतके उपाय करते, तरी देखील मला माझ्या आयुष्यामध्ये काहीही फरक जाणवत नाही. तर हेच ते कारण असतं ज्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर बघा, आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या देवी देवतांपैकी सगळ्यात प्रथम स्थान जे आहे ते गणपतींना आहे. त्यानंतरचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले आई वडील म्हणजेच आपले इष्टदेव, ज्यांना आपण कुलदेवी आणि कुलदैवत या स्वरूपामध्ये देव्हाऱ्यामध्ये स्थापन करतो. त्यानंतर आपले गुरु आणि त्यानंतर इतर देवी देवता. ज्यावेळेस आपण इतर देवी देवतांची सेवा करतो आणि आपल्या आईवडिलांची सेवा आपल्याकडून घडत नाही, तेव्हा ती सेवा रुजू होत नसते, देवांच्यापर्यंत ती सेवा पोचत नसते. म्हणून आपल्या देव्हाऱ्यामध्ये, प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलदेवतेची प्रतिमा असायला हवी. फोटोच्या स्वरूपात असेल, मूर्तीच्या स्वरूपात असेल किंवा टाकाच्या स्वरूपात असेल, काही ना काहीतरी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचं प्रतिमा जी आहे ती असायला हवी. कोणत्या स्वरूपामध्ये तुमचे कुलदैवत तुमच्या देव्हाऱ्यामध्ये हे असायलाच हवेत. तर बघा, प्रत्येकाच्या घराण्याची एक स्त्री कुलदेवी असते आणि एक पुरुष कुलदैवत असतं. तुम्हाला जर त्याविषयीची माहिती नसेल तर ती माहिती तुम्हाला करून घ्यायची आहे. तुम्ही जर स्वामी समर्थ केंद्रात गेला तर प्रश्नावलीमध्ये बरेच तिथे सेवेकरी बसलेले असतात. तुम्ही तुमच्या आडनावावरून त्याबद्दलची माहिती करून घेऊ शकता की तुमची कुलदेवी नेमकी कोणती आहे. आता कुलदेवी माहिती झाल्यानंतर तुम्हाला त्या कुलदेवीची मूर्ती, टाक किंवा फोटो तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचा आहे. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतरची दुसरी गोष्ट, आता फोटो किंवा प्रतिमा स्थापन करून होणार नाही, तुमच्याकडून सेवा व्हायला हवी. तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला त्यांची सेवा करायची असते आणि रोज नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो. कुलदेवीच्या मंत्रामध्ये तुमची जी कुलदेवी असेल, आता 3.5 शक्तिपीठं आहेत, ज्यामध्ये प्रथम स्थान जे आहे ते तुळजापूरची तुळजाभवानी, त्यानंतर कोल्हापूरची अंबाबाई, त्यानंतर माहूरची रेणुकाई आणि चौथी म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक सगळ्यात शेवटचं स्थान म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. या 3.5 शक्तिपीठापैकी जी तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला त्याची सेवा करायची आहे. कुलदेवींचे 2 मुख्य वार असतात, मंगळवार आणि शुक्रवार. जोही तुमच्या कुलदेवीचा वार असेल त्या वाराप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे. तर काय सेवा करायची? रोज नित्यसेवेमध्ये तुम्हाला पंचोपचार पूजन तर करायचंच आहे. त्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे, ज्यामध्ये प्रथम स्थान गणपतीचं, त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंची आरती करायची असते. असं नित्यनेमाने तुम्हाला करायचं. आता रोज आपल्याकडून मंत्रजाप व्हायला हवा. तर मग तुम्ही चालत फिरत तुमची कामं करत असताना सुद्धा हा मंत्रजाप करू शकता. असं नाही की तुम्हाला देव्हाऱ्यासमोरच बसून राहायचं आहे आणि हातात माळ घेऊन बसायचं आहे, असं नाही. तुम्ही तुमची कामं करत सुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी, ज्या समस्या आहेत त्या हळूहळू दूर होतात. तर बघा, कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही 99 मंत्राचा सुद्धा जप करू शकता. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचा, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचा हा मंत्र सतत आपल्याला जप करत राहायचा आहे. जेव्हा तुम्ही कामं करता, स्वयंपाक करत असताना केलात तर खूपच उत्तम आहे, कारण आपण स्वयंपाक करत असताना मंत्रोच्चार केला तर तेवढी सात्विकता त्या अन्नामध्ये उतरते. आता ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतरची तिसरी गोष्ट, तुमच्या कुलदेवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला कुलदेवीच्या नावाने उपवास पकडायचा असतो. घरातील जी कर्ती स्त्री आहे, जी गृहिणी आहे, तिने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी हा उपवास करायचा असतो. असं केल्यामुळे आपल्यावर येणारी संकटं किंवा विघ्न दूर होत नसतात, पण त्याची तीव्रता कमी होते. आपल्या आयुष्याचे भाग असणारी ही संकटं, विघ्न झेलण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार होत असते. म्हणूनच घरातील कर्त्या स्त्रीने जर कुलदेवीचा उपवास, मग तो मंगळवार असेल किंवा शुक्रवार, जो तुमच्या कुलदेवीचा वार असेल त्या दिवशी उपवास करायचा. उपवास करायचा म्हणजे निरंकाळ उपवास करायचा नाही, दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर कुलदेवीची आरती करायची, नैवेद्य वगैरे अर्पण करायचं आणि त्यानंतर तो उपवास सोडायचा आहे.
ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार असेल, आता तुळजापूरच्या तुळजाभवानीचा वार मंगळवार आहे, तर त्या दिवशी तुम्ही उपवास केला तर संध्याकाळी आपल्याला खिरीचा नैवेद्य, जे खीर तुम्हाला आवर्जून बनवायची, आठवड्यातून एकदा तरी तुमच्या घरामध्ये खिरीचा नैवेद्य तुमच्या कुलदेवीला अर्पण हा झालाच पाहिजे. आता ही झाली तिसरी गोष्ट. आता त्यानंतर तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीच्या स्वरूपामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता. मंगल कलश हा आपल्या घरावरती येणारी सर्व संकट स्वतःवरती ओढून घेत असतो. त्यामुळे मंगल कलश देखील तुम्ही स्थापन करू शकता. कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना देव्हाऱ्यामध्ये केली तर त्याची नित्य सेवा तुम्हाला करता येईल. तर मंगल कलश स्थापन केल्यानंतर कोणत्या नियमांचं पालन करायचं, सेवा कशी करायची यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. तरी देखील तुमची इच्छा असेल तर मी परत एकदा तो व्हिडिओ शेअर करेन. त्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबासोबत दरवर्षी आपल्याला कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर नुसतंच दर्शन घ्यायचं नाही, तर कुलदेवीचा यथाशक्ती आपल्याला मानसन्मान करायचा आहे. कुलदेवीचा मानसन्मान कसा करायचा, सोबत जाताना आपल्याला कोणती वस्तू सोबत न्यायची आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. तर या 4 गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींचा कष्टांचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळते. तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल, आर्थिक स्थैर्य नसेल, पती पत्नीमध्ये वाद असतील, घरामध्ये कुटुंबियांमध्ये मतभेद असतील, तर ह्या सर्व समस्या हळूहळू दूर होतील जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची, कुलदैवताची नित्यनियमाने सेवा केली तर. हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.